किशोरला पहिला मुलगा आणि आता दुसरी मुलगी झाली. आपले चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचे समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते. पण 2 दिवसांनी दवाखान्यातच सीमाला अचानक रक्ताची उलटी झाली आणि तिने तिथेच तिचा जीव सोडला. किशोरला काही कळेना असे कसे काय झाले, पण मुलांकडे बघत त्याने आपले अश्रू पुसले आणि स्वतःला सावरलं. मुलगा होता 5 वर्षांचा आणि आता हे 2 दिवसांचे पिल्लू घेऊन त्याने बायकोचे सारे क्रियाकर्म मन घट्ट करून पार पाडले. नातेवाईकांनी त्याला दुसऱ्या लग्नाचा सल्लाही दिला, पण त्याचे मन तयार झाले नाही. अशातच त्याची मेव्हणी त्यांच्या मुलीला न्यायला तयार झाली. तिला एक मुलगा होता. तिच्या नवऱ्याने सुद्धा किशोरला आश्वासन दिले की तो ह्या मुलीला हवे तेव्हा त्याच्याकडे घेऊन येईल आणि ती शेवटपर्यंत किशोरचेच नाव लावेल. मुलीची हेळसांड नको म्हणून किशोर हा 2 दिवसांच्या मुलीला त्यांच्या ताब्यात द्यायला तयार झाला. मेव्हणी त्याच्या घरापासून जवळच राहायची, त्यामुळे किशोर कधीही जाऊ शकत होता. किशोरची नोकरी चांगली होती, स्वतःचे घर देखील होते, बऱ्यापैकी बचतही केलेली होती. त्याला आर्थिक अडचण अशी काहीच नव्हती. पण बायकोच्या अचानक जाण्याने वरवर पाहता दाखवत नसला तरी मनातून पार खचून गेलेला होता. मुलगा अभ्यासात खूप हुशार होता. त्याचे शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणून किशोरने त्याला तो 5वीत गेल्यावर एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. मुलाला एकटे नको वाटायला म्हणून तो दर शनिवार रविवार त्याला भेटायला जायचा. बघता बघता 16 वर्ष सरली. मुलगी आता किशोर सोबत राहत होती. तिचेही पुढचे शिक्षण चालू होते. तिला इंजिनियर व्हायचे होते आणि मुलाला डॉक्टर व्हायचे होते. वडिलांच्या ओढीने मुलगी बाबांसोबतच राहायला आली. मुलाला मात्र घरी राहायला आवडत नव्हते. तो सतत बाहेरगावी राहूनच पुढचे शिक्षण घेत राहिला. त्याच्यातली हुशारी त्याला आता परदेशाचे स्वप्न दाखवू लागली. किशोरला कौतुक होते, पण मुलाने इथेच राहून डॉक्टरी करावी असे त्याला वाटत होते. नाना प्रकारे समजावूनही मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी मुलाच्या हट्टाने एक बाप हतबल झाला. बापाचे स्वप्न अपूर्ण ठेवून मुलगा मात्र स्वतःचे स्वप्न पूर्ण करायला परदेशात निघून गेला. त्या दिवशी मात्र किशोरला आपले दुःख लपवणे अशक्य झाले. बायको गेल्यावर आपले अश्रू लपवणारा बाप आज मात्र मुलाच्या परदेशात जाण्याने खूप खूप रडला. मुलांसाठी ज्याने आपल्या सहचरणीच्या जाण्याचे दुःख मनामध्ये दडपून टाकले होते, तो मुलगा बापाच्या त्यागाचा जराही विचार न करता खूप सहजतेने खूप दूर निघून गेला. किशोरला त्याची मुलगी आईच्या मायेने समजावत होती की ती कायम त्याच्या जवळ राहील, त्याला सोडून कधीच आणि कुठेच जाणार नाही. किशोर मात्र एका डोळ्यामध्ये मुलाच्या जाण्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मुलीच्या रूपाने मायेचा आधार देणारं कोणीतरी आहे याचे वाटणारे सुख, अशा दोन्ही भावनेने मोकळं होऊन फक्त अश्रू ढाळत राहिला. तर मित्रांनो, आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार. धन्यवाद.